नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी अवताडे। आज माझ्या एका पेशंटनी मला प्रश्न विचारलेला आहे की मला डायबिटीज आहे। आता डायबिटीज मला सुरू झालेला आहे, मग डॉक्टर म्हणाले की तुम्हाला ब्लड प्रेशरची गोळी सुद्धा घ्यावी लागणार। तर ब्लड प्रेशरसाठी मी काय असं टेन्शन घेत नाही किंवा मग मला ही गोळी घ्यावीच लागेल का कंपल्सरी? तर तुम्हाला याचं उत्तर देते मी। डायबिटीज मध्ये काय होतं एक्झॅक्टली की तुमच्या शरीरामधली शुगर लेवल ही वाढत राहते, ग्लुकोज लेवल ही वाढत राहते आणि जेव्हा शरीरामध्ये तुमची साखरेचं प्रमाण वाढतं त्यावेळी तुमचं रक्त जे आहे हे घट्ट होणं सुरू होऊन जातं, त्याची घनता वाढणं सुरू होऊन जातं। साखर जिथे जिथे आहे तिथे तिथे रक्तवाहिन्या तुमच्या डॅमेज होणं सुरू होऊन जातात। आता रक्तवाहिन्यांच्या इंडोथिलियम लाइनिंग म्हणजे आतील थर जर डॅमेज झाला तर त्या रक्तवाहिन्यांचं जे लवचिकपणा आहे, अंकुचन प्रसरण करण्याची क्षमता आहे तीही कमी होते। ह्याचीच परिणिती रक्तवाहिन्या डॅमेज होणं, रक्त घट्ट होणं, ह्याचीच परिणिती डायबिटिक पेशंटला ब्लड प्रेशरचा त्रास होतो आणि मग त्यांना त्या गोळ्या कंटिन्यू घ्याव्या लागतात। म्हणूनच डायबिटीस पेशंटना जर त्यांनी त्यांचा डायबिटीस कंट्रोलमध्ये नाही ठेवला किंवा रिव्हर्स नाही केला, ॲलोपॅथी औषधांनी केवळ तो सप्रेस करत राहिले तर मात्र त्यांना पुढे जाऊन ब्लड प्रेशरचा त्रास हा नक्कीच होईल। पण जर त्यांनी योग्य उपचार पद्धती केल्या तर त्यांचा ब्लड प्रेशर तर होणार नाहीच, पण त्यांचा डायबिटीस सुद्धा हा मुळापासून नष्ट होतो। थँक्यू।